सूरज साखरेचा खून करण्यासाठी उत्तर प्रदेशातून पिस्टल आणि काडतूस उपलब्ध केल्याचं सूत्रधार राकेश कारंडे यांना कबूल केल्यानंतर शिरोळ तालुक्यातील धरणगुत्थी इथल्या यश खैरे आणि उत्तर प्रदेशातील दीपक विश्वकर्मा यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली। न्यायालयानं त्या दोघांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मोकातील गुन्हेगार सूरज साखरे याच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकाजवळ गोळीबार झाला होता। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हल्लेखोर रफिक मुल्ला आणि शाहबाज मुल्ला यांना अटक केली। त्यानंतर या हल्ल्यामध्ये एसटी गँगच्या राकेश कारंडेचं नाव पुढे आल्यानं पोलिसांनी त्याला सोमवारी उचललं होतं। न्यायालयानं त्याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर सूरज साखरेवर हल्ला करण्यासाठी पिस्टल घेण्याकरता जयसिंगपूर इथल्या सतीश पवारशी संपर्क साधला। सतीशनं शिरोळ इथल्या धरणगुत्ती गावातील यश खैरेची भेट घालून दिली। त्यानंतर यश खैरेनं पिस्टल आणण्यासाठी दीपक विश्वकर्माला उत्तर प्रदेशला पाठवलं। तिथून विश्वकर्मानं पिस्टल आणि काडतुसं आणून ती कारंडेकडे दिली। कारंडेनं रफिक मुल्लाला पिस्टल आणि काडतुसं देऊन सूरजचा गेम करण्यास सांगितलं। याबाबत तपासाअंती मंगळवारी रात्री धरणगुत्ती इथल्या यश खैरे आणि उत्तर प्रदेशातील दीपक विश्वकर्मा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली। न्यायालयानं या दोघांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।